म्हणजे बिग बॉस मराठी सीझन 6 हे लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. या नव्या कार्यक्रमाचं सूत्रसंचालन पुन्हा एकदा रितेश देशमुख यांच्याकडेच देण्यात आलं आहे. येत्या 11 जानेवारीपासून दररोज रात्री 8 वाजता हे नवं सीझन कलर्स मराठीवर प्रेक्षकांच्या भेटीला येते. आता या नव्या सीझनमध्ये कोणकोणते कलाकार झळकणार याकडे या कार्यक्रमाच्या चाहत्यांच्या नजरा लागल्या आहेत. अशातच आता बिग बॉस मराठीच्या या नव्या सीझनमध्ये तारक मेहता का उल्टा चष्मा या कार्यक्रमात झळकलेली प्राजक्ता शिशोदेने बिग बॉस बद्दल आपली प्रतिक्रिया दिली आहे. यावेळी तिने बिग बॉस मध्ये सहभागी होण्याची इच्छा व्यक्त केली आहे. पण बँटरला दिलेल्या मुलाखतीत तिने ही इच्छा व्यक्त केली आहे. यावेळी तिला विचारण्यात आलं होतं की बिग बॉस मराठीचं 6वं पर्व येते, तुम्ही जाणार का? तेव्हा ती म्हणाली, मला बोलावलं तर मला नक्कीच जायला आवडेल, कारण जसं मी तारक मेहता उल्टा चष्मामध्ये काम करण्याचा अनुभव घेतला तसं मला बिग बॉसमध्ये सुद्धा जायला आवडेल. हा अनुभव सुद्धा मला घ्यायला आवडेल, असं ती यावेळी म्हणाली. यावेळी तिने तारक मेहता का उल्टा चष्मा यामध्ये काम करण्याचा अनुभव देखील सांगितला आहे. यावेळी तिने मालिकेच्या निर्मिती संस्थेविषयी तक्रार देखील केली. यावेळी तिने सेटवरील तिला नीट वागणूक न मिळाल्याचंही सांगितलं. वेळेत मानधन न दिल्यामुळे तिने ही मालिका सोडल्याचं तिने यावेळी सांगितलं आहे. अभिनेत्री प्राजक्ता शिशोदे हिने तारक मेहतामध्ये भाजीवालीची भूमिका साकारली होती. दरम्यान बिग बॉस मराठी 6 हे येत्या 11 जानेवारीपासून दररोज संध्याकाळी 8 वाजता कलर्स मराठी आणि जिओ हॉटस्टारवर पाहायला मिळणार आहे. तर बिग बॉसच्या या नव्या पर्वात अजून कोणकोणते कलाकार तुम्हाला पाहायला आवडतील हे कमेंट्स करून नक्की सांगा. बिग बॉस आणि मनोरंजन क्षेत्रातील अशाच फिल्मी अपडेट्स जाणून घेण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.